हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आपले आजचे लेक्चर आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे. आपण या चॅप्टर जे मागच्या लेक्चरला घेतलं होतं त्याचा जो उरलेला पार्ट कवर करणार आहोत मटेरियल सायन्सचा. तर आणि आपल्या या कोर्सचे आउटकम आहेत आजचे फेरस अँड नॉन फेरस मेटल्स, आयर्न, स्टील आणि कार्बन स्टील यांच्याबाबत शिकणार होतो. आपण हे दोन टॉपिक कवर करणार आहात. बाकीचं रबर आणि टिंबर नेक्स्ट पार्टमध्ये करू. ओके. सगळ्यात आधी फेरस आणि नॉन फेरस मेटल म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. तर फेरस फेरस हा एक लॅटिन वर्डवरून आलेला आहे. फेरम नावाने एक लॅटिन वर्ड आहे फेरम, त्याच्यावरून हा शब्द फेरस आणलेला आहे. फेरम म्हणजे ज्याच्यात लोखंडाचा काहीतरी अवशेष असतो त्याला म्हणतात फेरम, बरोबर. आणि ज्या मूलतत्वांमध्ये किंवा एलिमेंट्समध्ये फेरस आढळून येतो त्यांना म्हणतात फेरस मेटल्स. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर पिग आयर्न, कास्ट आयर्न, पोलाद इत्यादी. म्हणजे ज्या धातूंमध्ये लोखंड हे मुख्य द्रव्य असते किंवा मूलतत्व असते त्या धातूंना काय म्हणतात रे? लोह धातू म्हणजे फेरस मेटल म्हणतात, बरोबर. आणि अलोह धातू म्हणजे काय रे? की त्या फेरसच्या उलट नॉन फेरस म्हणजे काय? की ज्या धातूंमध्ये लोखंडाचा अंश हा मुळीच नसतो त्यांना काय म्हणतात रे? नॉन फेरस, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ काय रे? तांबे झालं, कथील झालं, जस्त झालं, ब्रॉन्झ झालं, बरोबर. तर आता फेरस आणि नॉन फेरसमध्ये मूळ फरक काय ते बघून घेऊ आधी. फेरस म्हणजे काय रे? लोखंड हे काय रे? मुख्य द्रव्य आहे, तर यात लोखंडाचा मुळीच अंश नसतो, बरोबर. दुसरा पॉईंट, जर लोखंड आहे तर ऑब्व्हियसली त्याच्यावर काय रे? जंग चढू शकतो. आणि त्याच्या उलट अलोहमध्ये काय रे? जर लोखंड जर नाही आहे तर जंग चढेल का? नाही चढणार, बरोबर. दुसरं काय रे? मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट काय असतो रे? जर यांच्यामध्ये लोखंड हा मूल तत्व आहे तर याचा मेल्टिंग पॉईंट काय राहील रे? जास्त राहील, बरोबर. आणि यांच्यामध्ये लोखंडाची कमतरता आहे तर यांचा विलयबिंदू काय राहील रे? मेल्टिंग पॉईंट काय राहील रे? कमी राहील, बरोबर. ठिसूळपणा यांचा काय रे? गुणधर्म आहे, पण तो कधी? जेव्हा हे थंड अवस्थेत असते. म्हणजे हे काय असतील रे? यांचं टेम्परेचर काय राहील? रूम टेम्परेचरला राहतील. रूम टेम्परेचर म्हणजे सामान्य तापमानाला जेव्हा असतील हे, बरोबर. नेक्स्ट पॉईंट, अलोहमध्ये काय रे? ठिसूळपणा काय राहील रे? केव्हा राहील? जेव्हा हे उष्ण स्थितीमध्ये असतील. म्हणजे काय रे? की यांचं अलोह धातूंचं टेम्परेचर काय राहील रे? नॉर्मल टेम्परेचरपेक्षा काय राहील? जास्त राहील, बरोबर. आता अलोहमध्ये काय रे? मागच्या लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की चुंबकत्व काय राहील? हा त्यांचा मूळ गुणधर्म राहील. आणि अलोहमध्ये काय रे? चुंबकत्व काय रे? मूळ गुणधर्म राहील का? नाही राहणार, बरोबर. समजलं? हे झालं फेरस आणि नॉन फेरस यांच्याबद्दलची थोडकी इंट्रोडक्शन झालं, बरोबर. आता नेक्स्ट, अलोहमध्ये कुठले कुठले येतात रे? तर सगळ्यात आधी येतं पिग आयन, बरोबर. पिग आयन म्हणजे काय रे? की जे अशुद्ध स्वरूपातलं जे लोखंड असतं ना रे, त्याला म्हटलं जातं पिग आयन. म्हणजे जे कच्चं लोखंड असतं ना, जसं खाणींमधून आपण एखादं लोखंडाचं ओव्हर जेव्हा बाहेर काढून आणतो ना, त्या ओव्हरला सुरुवातीच्या फेजमध्ये जेव्हा प्रोसेस केलं जातं त्याला म्हटलं जातं कच्चं लोखंड किंवा पिग आयन. ओव्हर म्हणजे काय रे? ओव्हर म्हणजे काय? की एक असं खनिज जे आपण खाणमधून काढून आणलं आहे आणि ज्याच्यामध्ये फेरस म्हणजे काय? लोखंड हे जास्त प्रमाणात काय राहतं रे? उपलब्ध असतं, त्याला म्हटलं जातं ओर. पण कोणाचा? फेरसचा म्हणजे लोखंडाचा ओर म्हणजे
शुद्ध मराठीत आहे, म्हणजे याला काय म्हणतात रे, लोह खनिज म्हणतात. बरोबर. ओके. आता मग याचे शुद्ध लोखंडाचे ओर कुठले कुठले झाले रे, तर मॅग्नेटाईट झालं, हेमॅटाईट झाला, सिडेराईट झाला. हे काय झाले रे, ओवर झाले, म्हणजे लोह खनिज. बरोबर. आणि यांच्यामध्ये पण टाईप्स राहतात बरं का, म्हणजे हे बाकीचे ऑक्साईड्स राहतात, बाकीचे कार्बोनेट्स राहतात. सो तुम्हाला एवढं डीप नाही आहे तरी सांगून देतो. मग या खनिजापासून आपल्याला काय होतं रे, एक अशुद्ध स्वरूपातलं काय भेटतं रे, लोखंड भेटतं. त्या लोखंडालाच काय म्हटलं जातं रे, मग पीग आयन म्हटलं जातं. बरोबर. आणि याला या कच्च्या लोखंडाला कुठेतरी प्रोसेस केलं जाते, याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रिया कुठे केली जाते, तर ती प्रक्रिया केली जाते ब्लास्ट फर्नेसमध्ये. ब्लास्ट फर्नेस म्हणजे काय रे, एक काय राहते रे, एक भट्टी राहते. फर्नेसला काय म्हणतात रे, भट्टी म्हणतात. बरोबर. ज्याच्यामध्ये लोखंडाला वितळवलं जातं आणि त्याच्यातले अशुद्ध जे मूलतत्व राहतात त्यांना काय केलं जातं रे, वेगळं केलं जातं. याला म्हणतात प्रोसेसिंग. बरोबर. मग आता या प्रोसेसिंग करण्यासाठी जी ब्लास्ट फर्नेस यूज केली जाते, किंवा ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो झोतभट्टी, त्याच्या बाबतीत आपण थोडी माहिती घेऊन घेऊया. या झोतभट्टीचा व्यास काय राहतो रे, 6 ते 8 मीटर असतो. बरोबर. आणि याची उंची किती राहते, 20 ते 35 मीटर असते. डायग्राम आहे आपल्याकडे, डायग्राम बघून घ्या. हे बघा, हा हिचा काय झाला रे, हा काय झाला रे हिचा डायमीटर, आणि ही काय झाली उंची. बरोबर. डायमीटर किती दिलेलं आपल्याला, 6 ते 8 मीटर, आणि उंची किती दिली आहे, 20 ते 25 मीटर. आणि या भट्टीच्या वरच्या भागातून, नरसाळ्याप्रमाणे असलेल्या भागातून आपण काय करतो रे, लोह खनिजाचा बारीक केलेला आणि स्वच्छ धुतलेला चुरा काय करतो रे, याच्यात टाकतो. म्हणजे इथून काय करतो रे, आपण लोखंडाचा चुरा काय करतो रे, आतमध्ये टाकतो. इथून काय असतं रे, इथून काय करतो आपण, फायर प्रोव्हाइड करतो. फायर म्हणजे काय, जी हॉट एअर राहते ना, ती हॉट एअर काय करतो आपण, ती प्रोव्हाइड करतो. बरोबर. आणि इथे काय होतं, ते सगळे लोह खनिज काय होतं रे, इथे टाकलं जातं. लोह खनिजच्या बरोबर काय काय टाकलं जातं रे, ते सांगून देतो आता. लोह खनिज बरोबर 3 गोष्टी येतात. सगळ्यात पहिला येतो कोक, नंतर येतो ओवर, आणि काय येतो रे, फ्लक्स. आता याच्यातलं कोक म्हणजे काय रे, कोक म्हणजे आपला दगडी कोळसा. कोक म्हणजे काय, दगडी कोळसा. बरोबर. आणि फ्लक्स, आता फ्लक्सचं काय काम आहे रे, फ्लक्स म्हणजे काय करतं रे, फ्लक्स जे अशुद्धी जे प्रेझेंट राहताना, जे अशुद्ध स्वरूपातले जे मूलतत्व प्रेझेंट राहताना लोह खनिजमध्ये, त्यांना वेगळं करण्याचं काम कोणाचं असतं, तर या फ्लक्सचं असतं. बरोबर. आता व्यवस्थित एक्सप्लेन करून देतो मी तुम्हाला. हे बघा, इथं दिलं आहे की लोह खनिजाचा चुरा, चुनखडी. हा चुनखडी काय रे, तर काय एक प्रकारचा फ्लक्स आहे. फ्लक्सचे वेगवेगळे प्रकार राहतात. ॲल्युमिनियम सिलिकेट राहतात, असे वेगवेगळे राहतात, भरपूर राहतात. पण आपण जास्त करून कुठला वापरतो, तर चुनखडी वापरतो. बरोबर. तर काय काय टाकलं जातं, लोखंडाचा चुरा, चुनखडी, कोक यांचे मिश्रण काय केलं जातं, त्या जोतभट्टीमध्ये टाकलं जातं. आणि हे मिश्रण काय केलं जातं रे, 700 ते 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय केलं जातं, तापवलं जातं. आणि त्या तापवण्यामुळे काय होतं रे, त्या कोकच्या ज्वलनामुळे तापमान किती होतं रे, 1500 डिग्री सेल्सिअस होतं. आणि या तापमानावर लोह खनिजातील लोखंड काय होतं रे, वेगळं होऊन जातं. मग काय होतं रे, जेव्हा लोखंड वेगळं होऊन जातं ना, ते काय होतं रे, लिक्विड स्वरूपमध्ये काय होतं रे, इथे जमा होतं. आणि ज्या शुद्धी आहेत ना, त्या शुद्धी इथे वरती एका लेयरच्या स्वरूपात काय होतं रे, जमा होतात. मग त्या शुद्धी काय करतो आपण, ह्या पाईपच्या मदतीने बाहेर काढून घेतो. आणि जे वितळलेले लोखंड आहे, जे आपल्याला पाहिजे असणार आहे, ते या बाजूने काढतो. यात राहतं ब्लास्ट फर्नेस किंवा झोतभट्टीचं वर्किंग. बरोबर. आणि ह्या ब्लास्ट फर्नेसपासून आपल्याला जे लोखंड मिळतं थोड्या अशुद्ध स्वरूपात, त्याच्यात अजूनही काहीतरी अशुद्धता प्रेझेंट राहते, त्याला म्हणतात पिग आयन किंवा कच्चं लोखंड. मग आता या कच्च्या लोखंडाचा काय गुणधर्म आहे, तर याच्यामध्ये 3 ते 4% काय राहतं तरी कार्बन प्रेझेंट राहतं. नंतर काय राहतं रे, 0.06 ते 0.1% काय राहतं रे, गंधक राहतं. 0.1 ते 3% काय राहतं, सिलिकॉन असतं. आणि याची सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय रे, हे मऊ आणि काय राहतं रे,
ठिसूळ राहतं, बरोबर, कारण की ते अशुद्ध स्वरूपातलं आहे, त्याच्यावर आपण कुठली प्रोसेसिंग नाही केली, त्याच्यामुळे ते काय राहते, मऊ आणि ठिसूळ राहील. आता याचा उपयोग काय होतो रे, की ह्या कच्च्या लोखंडापासून आपल्याला पुढे जे फिनिश्ड लोखंड किंवा प्रोसेस्ड लोखंड मिळणार आहे त्याला काय म्हटलं जातं रे, कास्ट आयर्न किंवा स्टील किंवा रॉट आयर्न भेटतं, बरोबर. आता त्यांच्याबाबत आपण थोडी माहिती घेऊन घेऊ. आता 2 नंबर बघू आपण, कास्ट आयर्न. तर कास्ट आयर्न काय राहतं रे, पिग आयर्नला थोडंसं परत आपण काय करतो रे, प्युरिफाय करायचं काम करतो. आणि त्याला कुठे प्युरिफाय केलं जातं रे, कुपोला नावाची काय राहते रे, एक भट्टी. कुपोला नावाची काय रे, एक भट्टी आहे, आणि त्या भट्टीच्या मदतीने आपण काय करतो रे, याला प्युरिफाय करतो, बरोबर. मग आता कास्ट आयर्नला काय म्हटलं जातं, बीड, बरोबर, किंवा टेक्निकल लँग्वेज लक्षात ठेवायची. कास्ट आयर्न तयार करण्यासाठी काय कोणाचा उपयोग केला जातो, क्युपोला भट्टीचा उपयोग केला जातो, बरोबर. ही पण काय राहते रे, जोतभट्टीप्रमाणेच राहते, परंतु ही आकाराने काय असते, थोडी लहान असते. हिचा व्यास किती असतो, 0.8 मीटर ते 1.5 मीटर एवढा असतो, बरोबर. याची डायग्राम पण आहे आपल्याकडे, हे बघा, ही आहे क्युपोला फर्नेस, बरोबर. तशीच आहे ना, सेम वर्किंग आहे. बघा, इथून काय करतो रे, आपण लोखंडाचा चुरा आतमध्ये टाकतो, बरोबर. तर बघून घेऊ आपण, उंची किती राहते रे, 5 ते 10 मीटर असते. भट्टीच्या वरील भागात आपण काय करतो रे, जो चार्जिंग दरवाजा आहे, चार्जिंग दरवाजा म्हणजे काय रे, की जिथून आपल्याला लोखंड काय करायचं आहे, लोह खनिजाचा चुरा काय करायचा आहे, आतमध्ये टाकायचा आहे, त्याला म्हटलं जातं चार्जिंग दरवाजा, बरोबर. जेव्हा आपण चार्जिंग करत राहतो तेव्हा काय होतं रे, तो दरवाजा काय असतो रे, ओपन असतो, बरोबर. आणि चार्जिंग झाल्यानंतर काय होतं रे, तो दरवाजा बंद केला जातो. आणि त्या दरवाजातून काय केलं जातं रे, म्हणजे ऑलरेडी प्रोसेस्ड आयन आहे आपलं पिग आयन, त्या कच्च्या लोखंडाला काय केलं जातं, चुनखडी आणि कोकसहित काय केलं जातं रे, मिश्रित करून त्याच्यामध्ये टाकलं जातं. चार्जिंग झाल्यानंतर काय होतं रे, मिश्रणाला ब्लोअरमार्फत काय केलं जातं रे, गरम हवा काय केली जाते, पुरवली जाते. आणि 15 ते 20 मिनिटमध्ये वितळलेला कास्ट आयनचा रस त्या भट्टीच्या तळाशी जमा होतो, बरोबर. बघा, हे इथून काय केलं जातं रे, मग तो सगळं लोह खनिज काय होतं रे, परत बाहेर काढलं जातं, म्हणजे जोतभट्टीप्रमाणे याचं वर्किंग आहे. आता याचे गुणधर्म, याचे काय राहतं रे, याचं कार्बनचे पर्सेंटेज किती, 3 ते 4%. याच्या मेल्टिंग पॉईंट काय रे, 1500 डिग्री सेल्सिअस. हे काय रे, ठिसूळ असते. आणि याचा सगळ्यात मूळ गुणधर्म कुठला आहे, की याला वेल्डिंग करता येत नाही, बरोबर. आणि हा काय रे, याचा पण काय रे, दाब व भार सहन करण्याची शक्ती काय आहे, सर्व धातूंपेक्षा काय आहे, जास्त असते. या चिवटपणा हा गुणधर्म काय असतो रे, अत्यल्प असतो. आणि याचा उपयोग कुठं केला जातो, मग मशीनचे पार्ट्स, लेथ बेड्स राहतात, नंतर इंजिनचे सिलेंडर राहतात, पिस्टन रिंग राहतात, व्ही ब्लॉक्स राहतात, यांना तयार करण्यासाठी केलं जातं, बरोबर. आता नेक्स्ट, आता शुद्ध लोखंड किंवा घडीव लोखंड, हे काय रे, हे अतिशय शुद्ध याच्यातलं काय रे, स्वरूपातलं लोखंड आहे. ह्याची शुद्धता किती असते, 99.5% असते. आणि हे पीग आयनपासून आपण काय करतो रे, तयार करतो. याच्यासाठी कुठल्या भट्टीचा वापर करतो रे, आपण रिव्हर्बरेटरी काय करतो रे, भट्टीचा उपयोग करतो आपण, बरोबर. आणि पीग आयनमधील कार्बन, सिलिकॉन, मॅग्नेज, फॉस्फरस ही अशुद्ध द्रव्य काय केले जाते रे, रिडक्शन प्रोसेसने काय केली जाते रे, बाहेर काढली जाते. प्रोसेसचे 2 प्रकार असतात. एक ऑक्सिडेशन प्रोसेस राहते, आणि एक काय राहते रे, एक रिडक्शन प्रोसेस राहते, बरोबर. रिडक्शन प्रोसेस राहते, अशा 2 प्रोसेस राहतात, पण आपण त्याच्यातली कुठली प्रोसेस यूज करतो, रिडक्शन प्रोसेस. ही प्रोसेस म्हणजे एक प्रकारची एक एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये उष्णता काय होते रे, बाहेर येते, बरोबर. हे थोडं केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा, जास्त करून. आता रॉट आयन तयार करण्यासाठी काय करतो आपण, रिव्हर्बरेटरी फर्नेसचा उपयोग करतो. या भट्टीच्या खोलगट भागामध्ये आपण पिग आयनला टाकतो आणि सोबत कोळसा जाळून उष्णता निर्माण केली जाते. पिग आयन हे 1100 डिग्री सेल्सिअस ते 1200 डिग्री सेल्सिअस या तापमानावर वितळते. आणि या पिग आयनला काय करतो रे, मग आपण शुद्ध स्वरूपातलं लोखंड जे उरतं त्याला काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. हां, बरोबर. याचे गुणधर्म काय आहेत, याच्यात कार्बनचे प्रमाण काय रे, एक कमी राहते, त्याच्यामुळे शुद्धता काय राहते रे, अधिक राहते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कार्बन आपण ॲड करतो म्हणजे काय होतं रे, त्याची काय होतं रे, लोखंडाची हार्डनेस काय होते रे, वाढत जाते, जसं जसं कार्बन पर्सेंटेज आपण ॲड करत जातो, बरोबर. आता याचा उपयोग कुठे केला जातो, तर नक्षीदार कामे, साखळ्या, कपलिंग्स, तार किंवा फ्रेमचे हुक्स, नळ्या इत्यादी तयार करण्यासाठी या धातूचा उपयोग केला जातो. आता स्टील म्हणजे जे इंडस्ट्रीजमध्ये सगळ्यात जास्त यूज केलं जातं त्याचं बघू आपण. पोलादपासून
पोलाद हे कोणापासून बनतं? पिग आयनपासून बनतं, बरोबर. आणि त्याच्यासाठी किती पद्धती आहेत? तर बेसिमर पद्धत आहे, एक ओपन हर्थ पद्धत आहे आणि एक काय रे क्रुसिबल पद्धती. ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, बरोबर. आणि ह्या पद्धतींपासून आपण ते तयार करतो. विद्युत भट्ट्यांचा काय केला जातो? उपयोग केला जातो. विद्युत भट्ट्या म्हणजे काय? ज्या इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ज्या भट्ट्या राहतात त्यांना विद्युत भट्ट्या म्हटलं जातं, बरोबर. आणि पोलादात सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी काय राहते? प्लेन कार्बन स्टील, लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, जसं जसं कार्बन पर्सेंटेज वाढत जातं तशी तशी हार्डनेस काय होतं रे? वाढत जाते, बरोबर. आता प्लेन कार्बन स्टील म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ज्या पोलादामध्ये लोखंड व कार्बन हे दोनच घटक असतात व या पोलादाला काय म्हटलं जातं? प्लेन कार्बन स्टील म्हटलं जातं, बरोबर. आणि याच्यामध्ये परत त्या टक्केवारी पडतात प्लेन कार्बन स्टीलच्या पण, की लो कार्बन स्टील किंवा माइल्ड स्टील. लो कार्बन स्टीलमध्ये किती राहतं रे? लो म्हणजे काय? कमी. तर 0.25% काय राहतं रे? कार्बन पर्सेंटेज राहतं. म्हणजे याची हार्डनेस काय राहते रे? एवढी जास्त नसते. त्याच्यामुळे याचा उपयोग कुठे केला जातो? वायर, शीट्स किंवा बारच्या स्वरूपात आपण याचा उपयोग करतो. तर 2 नंबर मीडियम कार्बन स्टील. मीडियम कार्बन स्टीलमध्ये 0.3 ते 0.6% हे पर्सेंटेज इम्पॉर्टंट असतं, हे लक्षात ठेवण्यासारखे, बरोबर. आणि मग जसं जसं कार्बन पर्सेंटेज वाढतं तशी तशी हार्डनेस काय होते? आपली वाढत जाते. त्याच्यामुळे मग त्याचा उपयोग कुठे केला जातो? गिअर, शाफ्ट, कनेक्टिंग रॉड्समध्ये. आणि हाय कार्बन स्टील, हाय कार्बन स्टीलचा उपयोग कुठे केला जातो? हाय कार्बन स्टीलमध्ये किती पर्सेंटेज आहे? 0.6 ते 1.7% इतकं काय रे कार्बन पर्सेंटेज आहे. आणि याचे ताण सहन करण्याचे सामर्थ्य काय आहे? जास्त असून याच्यात कठीणपणा हा गुणधर्म सर्वात जास्त असतो. याचा उपयोग लक्षात ठेवायचा, जे कटिंग टूल्स राहतात ना, कटिंग टूल्स म्हणजे काय? जे मोठे मोठे मशीन्स राहतात त्या मशीन्समध्ये जे दुसरं मटेरियल आपल्याला प्रोसेस करायचं आहे किंवा मॅन्युफॅक्चर करायचं आहे, तर त्याला कट करण्यासाठी जे आपण टूल्स यूज करतो, साहित्य यूज करतो, त्याला काय म्हटलं जातं? कटिंग टूल्स. उदाहरणार्थ काय? ड्रिलिंग बीट झालं आपलं, नंतर लेथ मशीनचं कटिंग टूल झालं, असे वेगवेगळे टूल्स राहतात, बरोबर. आता नेक्स्ट, आता अलॉय स्टील. आता काय रे, मगाशी आपण काय बघितलं की प्लेन कार्बन स्टील बघितलं. आता कार्बनच्या सोबत आपण अजून काहीतरी वेगवेगळे धातू काय करतो रे? ॲड करतो, जेणेकरून ज्या गुणधर्म आहेत लोखंडाचे ते काय होतील रे? वाढत जातील. जे कुठले कुठले गुणधर्म राहतात, जसं मॅलेबिलिटी राहिलं, डक्टिलिटी झालं, हार्डनेस झालं, टफनेस झालं, ते वाढण्यासाठी आपण वेगवेगळे धातू काय करतो? ॲड करतो. ते कुठले कुठले धातू ॲड करतो आपण? क्रोमियम, निकेल, व्हॅनेडियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन, सिलिकॉन, मॅंगनीज इत्यादी, बरोबर. यांना काय म्हटलं जातं रे? ॲलॉईंग मटेरियल. ॲलॉईंग म्हणजे काय रे? की जेव्हा एका धातूमध्ये आपण दुसरा धातू काय करतो? ॲड करतो, तेव्हा जो रिझल्टंट म्हणून भेटणारा जो धातू असतो त्याला काय म्हटलं जातं? ॲलॉय म्हटलं जातं. शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात? मिश्र धातू, बरोबर. म्हणजे दोन धातूंना मिश्रित करून भेटणारा तिसरा धातूला काय म्हटलं जातं? मिश्र धातू, बरोबर. आता ॲलॉय स्टील पोलादामध्ये काय रे? कठीणपणा व सामर्थ्य वाढवण्यासाठी किंवा गंजरोधकता तसेच कमी व उच्च तापमान सहन करण्याचे सामर्थ्य वाढवण्यासाठी वेगवेगळे धातू काय करतो आपण? ॲड केले जातो, बरोबर. आता मिश्र धातू पोलादाचे काही हे प्रकार आहेत, बरोबर. त्यात काय रे? क्रोमियम स्टील. म्हणजे जर क्रोमियम ॲड केलं तर क्रोमियम स्टील, बरोबर. तर क्रोमियममध्ये काय रे? 4% काय राहतं रे? क्रोमियम ॲड केलं राहतं. आणि हे काय राहतं रे? अतिशय कठीण आणि चिवट राहते. मग याचा उपयोग कुठे केला जातो? बॉल बेरिंग्ज किंवा आपली जी फाईल राहते किंवा रोलर्स इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो. नंतर येतं हाय स्पीड स्टील. हाय स्पीड स्टीलमध्ये काय? की ज्या लोखंडासोबत 0.6% कार्बन, 4% क्रोमियम, 14% टंगस्टन, 4% कोबाल्ट इत्यादी धातू मिसळलेल्या असतात आणि सर्व प्रकारचे कटिंग टूल्स, मिलिंग कटर्स याचा उपयोग करून बनवले जातात. हाय स्पीड स्टील म्हणजे काय रे? की असे स्टील की ज्याच्यापासून बनलेले टूल हे काय करू शकतो आपण? जास्त स्पीडला काय करू शकतो? युटिलाइज करू शकतो. त्यांना म्हटलं जातं हाय स्पीड स्टील, बरोबर. आता स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातली भांडी जी बनलेली असतात ना, ती स्टेनलेस स्टीलपासून बनतात, बरोबर. म्हणजे याच्यात किती राहतं रे? 14 ते 18% काय राहतं? क्रोमियम राहतं आणि 8% काय राहतं रे? निकेल राहतं, बरोबर. याचा उपयोग स्वयंपाकाची भांडी च्या सहित अजून कुठे कुठे केला जातो? जे शस्त्रक्रियेची उपकरणं राहतात, ब्लेड्स राहतात. आणि याच्यात सगळ्यात मोठा गुणधर्म काय आहे? की हा काय राहतो रे? धातू चकचकीत राहतो आणि याच्यावर गंज चढत नाही. म्हणजे काय झालं? याच्यावर गंज चढला नाही म्हणजे याच्यापासून आपल्याला कुठलं कॉन्टॅमिनेशन म्हणजे कुठल्याही प्रकारचा संसर्ग होण्याची हे आहे का? संधी आहे का? नाही आहे, बरोबर.
आता नेक्स्ट अलोह धातू. अलोह धातू म्हणजे काय रे, की ज्यांच्यामध्ये लोखंड प्रेझेंट नाही त्यांना काय म्हटलं जातं, अलोह धातू किंवा नॉन फेरस मेटल. बरोबर. आता अलोह धातूमध्ये काय येतं, तांबे म्हणजे कॉपर, याचा रंग कुठला राहतो रे, तांबडा रंग राहतो. मी मागच्या लेक्चरला तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड केला होता, त्या टेबलमध्ये या सगळ्या धातूंच्या बाबतमध्ये यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, यांचे ॲप्लिकेशन, हे सगळं काही एक्सप्लेन केलं होतं. ओके. या धातूचा रंग तांब्याचा रंग कुठला राहतो रे, चकचकीत तांबड्या रंगाचा असतो. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे याला काय होतं रे, सहजपणे ओळखलं जातो. आणि याच्यातच सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी पायराइट्स. जसं लोह खनिजाचं काय होतं रे, सिडेराईट होतं, बरोबर. तसं याचं काय राहतं रे, पायराइट. हे काय झालं, एक खनिज झालं. म्हणजे काय झालं, ओव्हर झालं, की ज्याच्यापासून आपल्याला तांबं मिळतं त्याला म्हटलं जातं पायराइट्स. बरोबर. आणि या खनिजात 32% काय राहतं रे, तांबे प्रेझेंट राहते. कॉपर काय रे, हा मऊ राहतो. कॉपर मऊ राहतो. त्याचे तंतुभवनशीलता म्हणजे काय, डक्टिलिटी, आणि प्रसरणशीलता म्हणजे मॅलेबिलिटी ही काय राहते, जास्त राहते. त्याच्यामुळे आपण त्यांना काय करू शकतो रे, एका बारीक थिन वायरमध्ये आणि एका पत्र्यामध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. बरोबर. आणि या धातूवर कास्टिंग, फोर्जिंग, रोलिंग इत्यादी प्रक्रिया काय करता येतात. कास्टिंगचं मी सांगितलं होतं, की एखाद्या धातूला वितळवून आपण एका साच्यामध्ये त्या वितळलेल्या धातूला ओतून काय करतो रे, आपल्याला जो डिझायर्ड शेप आहे तो मिळवतो, त्याला म्हटलं जातं कास्टिंग. फोर्जिंगमध्ये काय करतो, एका विशिष्ट तापमानापर्यंत तापून हॅमरिंग करून आपण फोर्जिंग करतो. आणि रोलिंगमध्ये काय केलं जातं, 2 रोलर्सच्या मदतीने आपल्याला जो आकार लागणार आहे तो काय करतो रे, आपण मिळवतो, त्याला म्हटलं जातं रोलिंग. बरोबर. आता या तांब्यामध्ये काय रे, याची तंतुभवनशीलता काय जास्त आहे, त्याच्यामुळे काय होतं, बारीक तार काय करता येते, आपल्याला तयार करता येते. बरोबर. आणि तांब्याची सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय आहे रे, हा विद्युत आणि उष्णतेचा काय आहे रे, उत्तम वाहक आहे. त्याच्यामुळे काय केलं जातं, याला इलेक्ट्रिकलच्या वायर बनवण्यामध्ये, तसेच विद्युत यंत्रांमध्ये, नळ्या, पत्रे, घरगुती भांडी याच्या बनवण्यासाठी उपयोग केला जातो. आता तांब्याचे मिश्र धातू म्हणजे काय, एका मूळ धातूमध्ये दुसरा धातू जेव्हा ॲड केला जातो त्याच्यापासून जो तिसरा धातू आपल्याला मिळतो त्याला काय म्हटलं जातं, मिश्र धातू. आता तांब्यापासून मिश्र धातू काय मिळतो आपल्याला, ब्रास किंवा पितळ. पितळ हे काय रे, 70% तांबे आणि 30% काय रे, जस्त यांच्या मिश्रणाने तयार केला जातो. जस्ताचे प्रमाण वाढून निरनिराळ्या गुणधर्माचे पितळ काय केले जाते, तयार केले जाते. बरोबर. आणि जस्ताचे प्रमाण जर वाढवले तर पितळ काय होते, कठीण होत जाते आणि तंतुभवनशीलता काय होते रे, कमी होत जाते. म्हणजे त्याची डक्टिलिटी काय होत जाते, कमी होत जाते. पितळेचा रंग काय राहतो रे, चकचकीत पिवळा राहतो. आणि याचा उपयोग कुठे केला जातो माहिती आपल्याला, स्वयंपाकाची भांडी, शोभेचे दागिने. बरोबर. आता गनमेटल म्हणजे काय रे, याच्यात 88% तांबे, 10% कथील आणि 2% काय राहतं रे, जास्त राहतं. हे काय राहतं रे, जंगविरोधक राहतं. त्याच्यामुळे याच्यावर हवेचा आणि पाण्याचा परिणाम होत नाही. आणि याचा उपयोग कुठे केला जातो, मग बेरिंग झालं, गिअर्स झालं. बरोबर. आता बेल मेटलमध्ये काय केलं जातं, 80% तांबे आणि 10% कथील याचा उपयोग करून तांत्रिक, विद्युत आणि औद्योगिक क्षेत्रात, कलात्मक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात याचा काय केला जातो, उपयोग केला जातो. आणि सगळ्यात मेन आता ॲल्युमिनियम काय राहतं रे, वजनाने हलकं राहतं. आणि हे कोणापासून बनतं रे, बॉक्साईटपासून बनतं. कशापासून, बॉक्साईटपासून बनतं. बरोबर. याच्यामध्ये 30 ते 35% काय राहतं रे, ॲल्युमिनियम राहतं. बरोबर. आणि हे कुठ्या रंगाचं राहतं, निळसर पांढऱ्या रंगाचं राहतं, चकचकीत राहतं. याने याची विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती राहते, 2.7 राहते. हे काय राहतं, चिवट राहतं, कठीण राहतं, तंतुभवनशील राहतं आणि प्रसरणशील राहतं. विजेचं काय राहतं रे, चांगलं वाहक राहतं. बरोबर. याचा उपयोग कुठे केला जातो, मग ऑब्व्हियसली वीजवाहक तार, पत्रे, डबे, रंग तयार करण्यासाठी केला जातो. बरोबर. वजनाने काय राहतं रे, हलका राहतो. त्याच्यामुळे विमान आणि मोटारीचे भाग याच्यापासून तयार केले जातात. ॲल्युमिनियमचे मिश्र धातू कुठले आहेत, तर हिंडालियम आहे, ज्याच्यात 95% ॲल्युमिनियम आणि 5% काय राहतं रे, तांबं राहतं. याची प्रॉपर्टी काय झाली, टणक आणि चिवट राहतो. बरोबर. याचा उपयोग कुठं केला जातो, भांडी आणि डबे तयार करण्यासाठी. जर 2 नंबर ड्युरॅलियममध्ये किती राहतं, 90% ॲल्युमिनियम, 5.5 मॅंगनीज आणि 4% काय राहतं रे, तांबे राहते.
आणि 0.5% मॅग्नेशियम. हा काय राहतो रे, हा धातू हलका आणि टणक राहतो. याचा उपयोग विमानाचे जे फ्रेम राहते किंवा सांगाडा राहतो ते बनवण्यासाठी केला जातो. आता लीड म्हणजे शिसे. तुम्हाला मेन गोष्ट काय लक्षात ठेवायची की हा कुठल्या धातूपासून मिळतो आणि याचे वेगवेगळे गुणधर्म काय आहेत. बस परीक्षेमध्ये हेच येतं. बरोबर. सर्वसाधारण धातूंमध्ये शिसा हा सर्वात काय आहे रे, जड धातू राहतो आणि या धातूच कुठल्या खनिजापासून मिळतो, आपल्या गॅलेनापासून मिळतो. बरोबर. याचा रंग काय राहतो रे, धूसर निळा राहतो. याचे विशिष्ट गुरुत्व काय राहतं रे, 11.34 राहतं. हा धातू 327 डिग्री सेल्सिअस तापमानाला काय होतो, वितळून जातो. आणि हा काय राहतो रे, अतिशय मऊ असतो, त्याच्यामुळे चाकूने काय होतो, कापता येतो. बरोबर. आता याचा उपयोग कुठे केला जातो, बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी. बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी का बरं केला जातो, कारण की हा काय राहतो रे, थोडा पॉयझनस राहतो. म्हणजे हा काय राहतो, थोडा विषारी टाईपचा राहतो. बरोबर. विषारी टाईपचा असल्यामुळे ती बुलेट जर आपल्या बॉडीमध्ये गेली तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये काय होतं, पॉयझन स्प्रेड व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे लीडपासून बनतात बुलेट्स. बरोबर. आता शिशाचे मिश्र धातू कुठे झाले, एक बॉब मेटल झालं. बरोबर. हा एक मिश्र धातू झाला. यात शिसे, कथील, तांबे, अँटिमनी यांना ॲड केलं जातं. बरोबर. आता जस्त किंवा झिंक. झिंक हा धातू कशापासून भेटलो, झिंक ब्लेंड या खनिजापासून आपल्याला काय होतो, मिळतो. याचा रंग कुठला राहतो, निळसर पांढरा रंगाचा असतो. विलयबिंदू 419 डिग्री सेल्सिअस. हा धातू काय राहतो रे, ठिसूर राहतो. परंतु याला उष्णता दिल्यास तो काय होतो रे, मऊ होऊन जातो. बरोबर. आता याचा उपयोग कुठं केला जातो रे, झिंकचा बॅटरींमध्ये, पत्र्यांना मुलामा देण्यासाठी. झिंक जे आपले जे पत्र राहतात त्यांना काय राहतं रे, झिंकची काय केली जाते, प्लेटिंग केली जाते. बरोबर. म्हणजे का बरं प्लेटिंग करतो आपण, की त्यांना गंज लागायला नको म्हणून आपण काय केले राहते, त्यांच्यावर पत्र्यांवर प्लेटिंग केलेली राहते. ओके. आता काय रे, कथील म्हणजे टीन. हा काय रे, टीन स्टोन किंवा कॅसिटेराईट या खनिजापासून आपल्याला काय होतो, मिळतो. याचा रंग कुठला राहतो, चांदीसारखा पांढरा राहतो. आणि याचा उपयोग मुख्यत्वे कुठं करून, जे आपल्या भांड्यांना जी कलई केली जाते ना, ती टीनपासून केली जाते. बरोबर. परत पत्र्यांवर मुलामा चढवण्यासाठी, सोल्डरिंग करण्यासाठी. बरोबर. आणि मिश्र धातू तयार करण्यासाठी कथीलचा उपयोग केला जातो. आता तुमच्या सिलेबसला एक पॉईंट आहे की लोखंड आणि स्टील यांच्यामध्ये फरक काय. तर यांच्या फरकसाठी काहीतरी एक हे पॉईंट्स आहेत. या पॉईंटवरून आपल्याला काय करायचं आहे, फरक करायचा आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट की कार्बनचा किती पर्सेंटेज याच्यामध्ये, तर कास्ट आयन किंवा रॉट आयनमध्ये किती राहतं रे, 2.5%. आणि याच्यामध्ये किती राहतं, 0.5% राहतं. बरोबर. आणि स्टीलमध्ये किती राहतं, 0.05 ते 1.5%. बरोबर. हे स्ट्रक्चरचं क्रिस्टलाईन स्ट्रक्चर राहतं, फायबर स्ट्रक्चर राहतं. हे स्ट्रक्चरचं तुम्हाला एवढं लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे, पण याचा मेल्टिंग पॉईंट लक्षात ठेवायचा. हा याचा लो राहतो. बरोबर. म्हणजे 1100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि याचा कुठं राहतो, 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत. हार्डनेस काय राहतं रे, कॉस्ट आयनची खूप जास्त राहते, रॉट आयनची थोडा सॉफ्ट राहतो. आणि हा हार्डर राहतो रॉट आयनपेक्षा. बरोबर. टेन्साईल स्ट्रेंथ कोणाची राहते, याची टेन्साईल स्ट्रेंथ काय राहते रे, जास्त राहते. याची टेन्साईल स्ट्रेंथ मिडियम राहते आणि याची टेन्साईल स्ट्रेंथ काय राहते, हायच राहते. मागच्या लेक्चरला हे सगळं एक्सप्लेन केलं की टेन्साईल स्ट्रेंथ काय राहते, मॅलेबिलिटी काय राहते, डक्टिलिटी काय राहते. बरोबर. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय राहतं रे, हे हायली मॅग्नेटाईज राहतं. बरोबर. आणि याच्यात मॅग्नेटायझेशन थोडंसं इझी आहे, पण काय हे मॅग्नेटायझेशन कायमस्वरूपीचं नाही आहे, टेम्पररी. याच्यात मॅग्नेटायझेशन कसं आहे रे, कायमस्वरूपीचं, परमनंटली. बरोबर. आणि ह्याला काय करू शकतो आपण, परमनंटली मॅग्नेटाईज करू शकतो. म्हणजे याच्यात चुंबकत्व कायमस्वरूपीचं आपण टाकू शकतो. बरोबर. याचं टेम्परिंग काय आहे, टेम्परिंग एक प्रोसेस आहे ज्याच्या मदतीने आपण लोखंडाची जे हार्डनेस राहते ती वाढवतो किंवा कमी करतो. म्हणजे जे स्ट्रेस इंड्यूस राहिलं जातं त्यांना आपण काय करतो, रिलीफ करायचं काम करतो. बरोबर. आता फोर्जिंग. याला फोर्जिंग करू शकतो का आपण, कास्ट आयनला नाही करू शकत. रॉट आयनला करू शकतो का, इझिली करू शकतो. असे वेगवेगळे डिफरन्सेस आहेत आणि हे युजेस आहेत. बरोबर. आता हा टेबल मेन लक्षात ठेवण्यासारखा आहे की जे प्लेन कार्बन स्टील होते, त्या प्लेन कार्बन स्टीलमध्ये कार्बन पर्सेंटेज कोणाचं किती आहे आणि त्याच्यानुसार त्याचे गुणधर्म काय आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे. तर लो कार्बन स्टील किंवा माइल्ड स्टील याच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज किती राहतं, 0.05 ते 0.3% राहतं. याच्या प्रॉपर्टीज काय राहतं, हे सॉफ्ट राहतं, मॅलिएबल राहतं, डक्टाईल राहतं आणि टफ राहतं. बरोबर. म्हणजे तंतुभवनशीलता काय राहते आणि प्रसरणशीलता काय राहते रे, असते याच्यामध्ये. आणि मऊ असतं. आणि काय होतं, हीट ट्रीटमेंट. हीट ट्रीटमेंट काय राहते, हे प्रोसेस राहते ज्याच्या मदतीने आपण काय करतो, जे
स्ट्रेस राहता इंड्यूस झालेले त्यांना रिलीफ करायचं काम आपण ही ट्रीटमेंटच्या प्रोसेसनं करतो. ही ट्रीटमेंट नेक्स्ट इयर राहील तुम्हाला तुमच्या सिलेबसला. हे काय होतं, याला वेल्डिंग करता येते आपल्याला आणि काय रे लो टेन्साईल स्ट्रेंथ राहते. यांचा उपयोग कुठे द्यायला जातो मग सॉफ्ट वायर, रोप्स, चेन्स बनवण्यासाठी. आता मीडियम कार्बन स्टीलमध्ये 0.3% ते 0.6% कार्बन कंटेंट राहतं. हे हार्डर राहतं, टफर राहतं स्टीलपेक्षा आणि याला काय करू शकतो आपण हार्डनिंग करू शकतो. याचे वेल्डिंग करू शकतो का आपण म्हणजे जवळपास इझिली नाही करू शकत. याचा उपयोग कुठे केला जातो रेलचे जे रूट्स म्हणजे रोड्स राहतात बरोबर ते बनवण्यासाठी, व्हील्स बनवण्यासाठी म्हणजे चाकं बनवण्यासाठी, ॲक्सल, फिश प्लेट जे रेल्वेच्या 2 रुळांमधली जी प्लेट राहते त्याला फिश प्लेट म्हटलं जातं. फिश प्लेट बनवण्यासाठी. आता हाय कार्बन स्टील काय राहतं 0.6% ते 1.5% आहे. हे काय राहतं रे जास्त राहतं. तुम्हाला मी मगाशी 3 वेळा एक्सप्लेन केलं. जसं जसं कार्बन पर्सेंटेज वाढत जाईल तसं तसं हार्डनेस काय होईल रे वाढत जाईल बरोबर. हाय कार्बन स्टील काय राहतं रे क्वाईट हार्ड राहतं म्हणजे हे जास्त हार्ड राहतं, रेजिस्टंट टू विअर राहतं. कारण की बघा हार्डनेस प्रॉपर्टी काय आहे की हार्डनेस प्रॉपर्टीमध्ये जर एखाद्या धातूवर आपण दुसऱ्या धातूच्या मदतीने जर चरे पाडायला सुरुवात केली तर ते चरे पडत नाही. म्हणजे यातलं काय झालं या धातूची हार्डनेस काय झाली रे जास्त झाली बरोबर. तर नेक्स्ट अलॉय स्टील म्हणजे काय रे स्टीलमध्ये जेव्हा आपण वेगवेगळे धातू काय करतो रे ॲड करतो म्हणजे जसं उदाहरणार्थ निकेल झालं, क्रोमियम झालं, कोबाल्ट झालं, व्हॅनेडियम झालं, मॉलिब्डेनम झालं, मॅग्नीज झालं, टंगस्टन झालं बरोबर. त्याला म्हटलं जातं अलॉय स्टील म्हणजे काय रे मिश्र धातू. तर अलॉय स्टील करायची गरज काय अडली आपल्याला तर आपल्याला जे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज राहतात त्या काय करायच्या राहतात तर इम्प्रूव्ह करायच्या. कुठली प्रॉपर्टी हार्डनेस झाली, कटिंग ॲबिलिटी झाली, रेजिस्टंट टू ॲब्रेझन झालं, डक्टिलिटी झाली, टेन्साईल स्ट्रेंथ झाली, हीट अँड करोजन रेजिस्टन्स झालं, फोर्जेबिलिटी झाली, वेल्डेबिलिटी झाली. या प्रॉपर्टी आपल्याला काय करायच्या राहतात ते वाढवायच्या राहतात. त्याच्यासाठी आपण काय करतो अलॉय स्टील तयार करतो. आता कुठला अलॉईंग एलिमेंट म्हणजे कुठला धातू जर मिश्रित केला तर कुठली प्रॉपर्टी वाढते हे बघून घेऊया आपण. जर कार्बन ॲड केला तर काय होतं रे हार्डनेस आणि टेन्साईल स्ट्रेंथ काय होतं रे वाढते त्यात बरोबर. क्रोमियम ॲड केला तर टेन्साईल स्ट्रेंथ, हार्डनेस आणि टफनेस वाढते. कोबाल्ट ॲड केला तर स्ट्रेंथ, हार्डनेस, स्टील आणि परमनंट मॅग्नेटिझम काय होतं रे वाढतं. मॅग्नीज ॲड केलं तर आपल्याला काय होतं रे टफनेस, टेन्साईल स्ट्रेंथ, विअर रेजिस्टन्स वाढते. तसंच निकेलचं आहे, सिलिकॉनचं आहे, टंगस्टनचं आहे, व्हॅनेडियमचं आहे बरोबर. आणि हे काय रे हे मेन फॅक्टर आहे दादा की हीट रेजिस्टन्स स्टील आहे. हे सगळे अलॉय स्टील आहेत ना, हीट रेजिस्टन्स स्टील, मॅग्नेटिक स्टील, क्रोमियम, व्हॅनेडियम स्टील. हे तुम्हाला एवढं डिटेल नाही आहे पण तुम्हाला हे कानावर जर शब्द पडलेले राहिले ना तर पुढे जाऊन तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये गेले तर तुम्हाला एक इझिली लक्षात येईल की कोणाचा उपयोग काय असतो बरोबर. ओके हे बघून घ्या. ओके थँक्यू. आपण नेक्स्ट उरलेला पार्ट आहे रबर आणि टिंबरचा तो नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करून घेऊ.